कर्ज योजना अशा असतात जणू काही सारे ग्राहक एकसारखेच असतात. खरं तर प्रत्येकाची जशी ओळख वेगळी तशा गरजाही वेगवेगळ्या असतात. म्हणूनच सारस्वत बँकेकडे आहेत कॉर्पोरेट्स, SMEs, व्यापारी, प्रोफेशनल्स, महिला उद्योग, सेल्फ हेल्प ग्रुप्स, इंटरनॅशनल ट्रेड आणि प्रत्येकासाठी उपयुक्त अशी बिझनेस लोन्स. प्रत्येक व्यावसायिक गरजेसाठी योग्य अर्थसहाय्य. सारस्वत बँक, मिले यहाँ दोनों जहाँ. सण गोड दिवाळीचा आला हसत खेळत. सण गोड दिवाळीचा आला हसत खेळत, आनंदाचे क्षणोक्षणी स्नेहदीप उजळीत. स्नेहदीप उजळीत. बढिया. हेच दीप उजळत आली दिवाळी. आपण आहोत देशदूत मध्ये आणि देशदूतची सुरमई दिवाळी घेऊन आम्ही आपणासमोर हजर झालेलो. आज तसा शनिवार आणि आपला कट्टा सुद्धा, या दोघांचा मेल करत आज आम्ही ही मैफिल रंगवली आहे. ही रंगवणार आहेत नाशिक मधले आपले प्रख्यात कविवर्य. माझ्याबरोबर आहेत रवींद्र मालुंजकर, नमस्कार. राजेंद्र उगले आणि राजेंद्र सोमवंशी. तशी तर या तिघांना ओळख अशी काही गरजेची नाही, कारण की सर्व क्षेत्रात साहित्यिक म्हणून, कवी म्हणून, लेखक म्हणून या सगळ्यांचा परिचय. ते त्यांच्या परीने जसं साहित्य क्षेत्राला योगदान देत आहेत तसं सामाजिक क्षेत्राला पण ते भरीव योगदान देत आहेत. आज आपण दिवाळीच्या या मुहूर्तावर ही मैफिल रंगवणार आहोत त्यांच्या काही खास कवितांनी. तुमच्या सगळ्यांचं या कट्ट्यामध्ये आणि दिवाळीच्या सुरमई दिवाळीमध्ये स्वागत. मी सुरमई दिवाळी असं जरी म्हटलं तरी सूर हे शब्दांनीच बनतात, त्याच्यामुळे शब्द तर पहिले आले. आणि सर, तुम्ही जी सुरुवात केली त्याच कवितेनी आपली मैफिल सुरू होऊ देत. चालेल, धन्यवाद. दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा. सण गोड दिवाळीचा आला हसत खेळत. सण गोड दिवाळीचा आला हसत खेळत, आनंदाचे क्षणोक्षणी स्नेहदीप उजळीत. ओंजळीत चैतन्याचा दर वळला सुगंध. ओंजळीत चैतन्याचा दर वळला सुगंध, मना मनांचे जुळले प्रेम रूपी नातेबंध. लक्ष दीपांची आरास प्रत्येकाच्या घरीदारी. लक्ष दीपांची आरास प्रत्येकाच्या घरीदारी, सोनियाच्या पाऊलांनी आली लक्ष्मीची स्वारी. लाभो जीवनाला सदा सुख समृद्धीची आशा. लाभो जीवनाला सदा सुख समृद्धीची आशा, दीपावलीच्या तेजाने प्रकाशू द्या दाही दिशा. प्रकाशू द्या दाही दिशा. फटाक्यांच्या आवाजाने नका नासवो आयुष्य. फटाक्यांच्या आवाजाने नका नासवो आयुष्य, झाड आनंदाचे लावू करू हिरवे भविष्य. करू हिरवे भविष्य. आणि शेवटे, असे वाटते दिवाळी यावी रोजच पाहुणी. असे वाटते दिवाळी यावी रोजच पाहुणी, हर्ष भरल्या मनाने गाऊ आनंदाची गाणी. गाऊ आनंदाची गाणी. धन्यवाद. अगदी आनंदानेच सुरुवात या कार्यक्रमाची झाली आहे आणि इतकं सुंदर वर्णन दिवाळीचं सरांनी केलेलं आहे. तर मी तुम्हाला सगळ्यांनाच विचारते की दिवाळी म्हटलं की आपल्याला खूप सारा आनंद, खूप सारे लोक, एकत्रित येणारी कुटुंब, हे सगळं आठवतं. सर, तुम्हाला लहानपणची दिवाळी तुमची कशी आठवते? लहानपणची दिवाळी मजेची होती खरं तर. म्हणजे त्यावेळेला पैसा नव्हता, हो, पण आनंद खूप होता. म्हणजे आज जसं माझ्या मुलाला जर त्यांनी सांगितलं मला की मला फटाके पाहिजे, तर मी पटकन त्याला सांगतो की किती, हे 200 रुपये घे, 500 रुपये. तो म्हणतो नाही, 1000 रुपये पाहिजे मला कमीत कमी. आणि तो स्वतः जाऊन खरेदी करून आणतो. बरोबर. पण आमच्या लहानपणी तसं नसायचं का राजा? म्हणजे आमच्या लहानपणी वडील बाजारात जायचे, ते घेऊन यायचे आणि त्यावेळेला ते लवंगी फटाके असायचे, छोटे छोटे लवंगी फटाके, टिकल्या आणि ते नागगोळी वगैरे असे सगळे प्रकार असायचे. आणि मग ते आल्यानंतर ती लढ उलगडून त्याच्यातले हे 5 तुला, हे 5 तुला, हे 5 तुला असे त्याचे वाटे व्हायचे. पण त्याच्यात खूप आनंद आहे की मला एवढे फटाके मिळाले. आणि संध्याकाळी जेव्हा फटाके फोडले जायचे, दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं. कशासाठी? तर दुसऱ्यांच्या अंगणात कुठे कुठे फटाके फोडलेले आणि ते उडलेले जे होते की जे न वाजले, न वाजलेले फटाके फोडून फोडून हे वाजणारे फटाके आज घडले. वाजणारे फटाके नाहीत तर हे अतिशय दैदिप्यमान कारकीर्द करणारे सुद्धा आहेत. सर, तुम्हाला कशी आठवते तुमची दिवाळी? राजाभाऊंनी सांगितलं तसंच आहे की लहानपणी तो जे काही कौतुकाचा क्षण आहे तो आम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असायची की सगळे एकत्र यायचो आणि एकत्र येऊन
ती जी दिवाळी आहे तिचा तो आनंद एकतेच्या माध्यमातून किंवा एकत्र येण्याच्या माध्यमातून, मग त्या लाडू करंज्या आईला मदत करायची, हो. आपल्याला बाकी काही जमत नसलं तरी सारण भरून दे, त्याची बरोबर. चव घे, या चकल्या सगळ्या पाडून चकल्या दे. पाडून दे, या सगळ्या गमती वेगळ्या वेगळ्या होत्या. आणि लहान असल्यामुळे साहजिकच कोणी पण सांगायचं हे करा ते हा, जा, हे करा. करून आहे. हा, तर ही एक वेगळी गंमत होती. आणि राजाभाऊंनी सांगितलं, सरांनी सांगितलं त्याप्रमाणे हे जे काही फटाके वगैरे यापेक्षाही बाकीच्या इतर गोष्टी ज्या आहेत, नात्यांचा एकोपा, त्यानंतर फराळाची गंमत, ही अशा प्रकारची मजा त्या काळामध्ये असायची आणि तो आनंद आम्ही घ्यायचो. खरा आनंद तो फटाक्यात असो किंवा फराळात असो तो म्हणजे राजाभाऊ जसं म्हणाल तसं की त्याची करंजी जी असायची त्या करंजीवरती एक चक्री असायची हो. फिरकी. फिरवायची. फिरकी. ती फिरकी फिरवताना जी मजा यायची ना, ती डिझाईन तयार व्हायची. ते वा. आता विकतच्या करंजीत येत नाही पाहिजे. बरोबर. सर तुम्हाला काय आठवतं? मी देवाली गावामध्ये वाढलो, जन्म माझा देवाली गावातला. आणि विशेष म्हणजे यांनी सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी ते जे फटाके गोळा करायचे उडलेले सुद्धा, आणि त्यातली जी दारू काढायची हो. आणि ती दारू कागदामध्ये गोळा ठेवायची, करायची. गोळा करायची, पेटवायची. ते जो पूर्ण मोठा त्याचा धूर व्हायचा, जाळवायचा. नागोळीची मजा जी सांगितली. पण फटाके लवकर मिळाले नाही दिवाळीमध्ये, कधीच मिळाले नाहीत. लहानपणी तर आमच्या शेजारी चिखले बाबा होते आणि त्यांचे चिरंजीव प्रेसमध्ये सर्व्हिसला होते. ते भिशी करायचे आणि सगळ्या त्या भिशीच्या लोकांचे जवळजवळ 150-200 लोकांचे फटाके एकदम घेऊन यायचे ते. बरं. आणि मग ते वाटायचे. दिवाळीच्या आधी 7-8 दिवस तो सगळं कार्यक्रम चालायचा. म्हणजे फटाक्यांची भिशी. फटाक्यांची भिशी. वा. आणि मग ते करायचे त्याच्यातून. आणि मग आम्ही पाहायचो लांबून लांबून, खूप वाटायचं घ्यावेत ते, हा. मिळावेत आपल्याला. आपल्यालाही मग ते जे मामा असायचे चिखले मामा, ते काय की त्यातून एखादी लड ही द्यायचे मला. हो. ते पण दिवाळीच्या दिवशी द्यायचे संध्याकाळी. तोपर्यंत मी टपलेला काय मिळतं आपल्याला, काय मिळतं. म्हणजे असं ते मिळायचं. पण त्यात जो आनंद होता, हो. ती आपुलकी होती. आपुलकी. म्हणजे जातीपेक्षा की आपला समाज नातेवाईकांपेक्षाही की जे तिथले समाज बांधव बांधव आहेत आहेत. गल्लीतले, त्यांच्याकडून ते मिळायचं, जे त्याचा जो आनंद आहे तो आनंद कशात. म्हणजे एकंदरीत हा सगळा एकत्र येण्याचा आनंद, एकत्र. सगळ्यांबरोबर वेळ घालवण्याचा हा आनंद. सर या आनंदासाठी तुमच्याकडनं काही ऐकूया? मी एक वेगळी कविता ऐकवतो. म्हणजे आता आपली चर्चा सुरू आहे जुन्या दिवाळीची, हो, हो, हो. आणि आपण आता आहोत नव्या 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 दिवाळीत. दिवाळीमध्ये. ही जुनी दिवाळी हरवली बरोबर. आणि नवीन दिवाळीमध्ये म्हणजे आज लोकांकडे समृद्धी आहे पण माणसं नाही. तर हे का घडतंय, तर मला असं वाटतं की प्रत्येकाला आतून एक कुठेतरी अहंकार निर्माण झाला आहे की मी असा आहे, मी अमका आहे, मी फलाना आहे. आणि कोणीच कोणाकडे जात नाही, कोणी कोणाकडे येत नाही. म्हणजे माझ्या घरात दिवाळीचा सण साजरा करत असताना शेजारी प्रेत असतं शेजारच्या घरात, पण त्याचं मला सुख दुःख नसतं काहीच. तर हे का घडतं, तर हा जो आपला देह आहे, या देहाचीच काच आतून पुसायला पाहिजे. ती जर आतून पुसली क्या बात आहे, क्या बात आहे. तर मग तो प्रकाश आतला बाहेर पडेल. खरं आहे. आणि मला वाटतं अगदी ती खऱ्या अर्थाने वाव, ती आतल्या खरी- प्रकाशाची आतल्या दिवाळी. प्रकाशाची खरी अगदी दिवाळी खरं असेल. आहे. आणि त्याची एक कविता मी आपल्याला ऐकवतो इथे आता. हा. आतूनच काळी कंदिलाची काच, आहा, आहा. आतूनच काळी कंदिलाची काच, आणि प्रकाशाचा नाच थांबतो रे, वा. प्रकाशाचा नाच थांबतो रे. काचेला पुसावे तसा पुसा देह, काचेला पुसावे तसा पुसा देह, नाहीच संदेह उरे मग, नाहीच संदेह उरे मग. काय केलं पाहिजे आपण? काढावी काजळी आपली आपण, बरं, 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 बरं. काढावी काजळी आपली आपण, आपुलीच जाण असू द्यावी. माय बापा योगे पेटला हा देह. बरं, बरं. आपण काही स्वतंत्र नाही आहोत, स्वयंपूर्ण नाही आहोत, कोणीतरी आपली निर्मिती केली आहे. तसं माय बापा योगे पेटला हा देह, पेटली ही वात शोभा दिन रात वाढवावी. वा, वा, वा. वा, वा. पाळावा प्रकाश आपुला आपण. बरं, बरं. प्रकाश पाळावा असं म्हटलं मी. पाळा. लोक आता कुत्री मांजरं पाळतायत तसं प्रकाश पाळला. प्रकाश पाळता यायला वा, पाहिजे वा, स्वतःला. वा. पाळावा प्रकाश आपुल्या घरात, आणि तेज तिमिरात उजळते, वा, वा, तेज तिमिरात तेज तिमिरात उजळते.
स्वाध्याय नेमाने जरूर करावा. आहा. आपलं स्वतःचं अध्ययन करता आलं पाहिजे. Correct. स्वाध्याय नेमाने जरूर करावा, द्वेष न धरावा कोणाचाही. वा, वा, वा. Correct. निर्मळाचे धनी तुम्हीच असावे. बर बर बर. निर्मळाचे धनी तुम्हीच असावे, अन स्वतःला पूजावे देवरूप. क्या बात आहे, क्या बात आहे. स्वतःला पूजावे देवरूप. आतूनच काळी अन कंदिलाची काच, प्रकाशाचा नाच थांबतो वा, 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 वा. खूप सुंदर, बढिया, खूप बढिया. सुंदर. सर अगदी खरं आहे तुम्ही म्हणता ते की दिवाळी म्हटलं तर या दिवाळीचे काही पैलू आहेत. हम्म. जसं तुम्ही म्हणालात स्वतःकडे बघण्याचा एक पैलू आहे की आपण प्रकाशाकडे जातोय, आपण अंधकाराकडनं प्रकाशाकडे जातोय. सर म्हणाले तसा एक सामाजिक पैलू आहे की आपण सगळे मिळून आनंद हा वाटतोय. एक आर्थिक पैलू आहे हो. की आता सगळं आपलं पीक आलेलं आहे, त्याच्याने अर्थचक्र आपलं फिरायला लागलेलं बरोबर. आहे, तो आर्थिक पैलू पण आहे. आणि या सगळ्याला धरून एक ऋतुमानाचा बदल पण आहे. हा. त्या ऋतुमानाच्या बदलाचा आलेला आहार, आरोग्य हा सगळा सुद्धा पैलू ही दिवाळी घेऊन येते. म्हणजे दिवाळीकडे आपण एका अर्थाने बघितलं तर आपल्या अस्तित्वाला परिपूर्ण करणारी अशी ही दिवाळी. अगदी बरोबर. तर यासाठी म्हणून या टप्प्यावर तुम्ही काय ऐकवाल? सर म्हणाले आणि तुम्ही म्हणालात तसं की या दिवाळीमध्ये कुठल्याही जाती धर्माचा हा काही बंद राहत नाही. नाही. सगळेजण एकत्र येतात आणि एक मानवता, माणुसकी हा धर्म या दिवाळीने आपल्याला शिकवलेला आहे. हो. आणि म्हणून असं म्हणता येईल की दिव्याने दिवा लावत गेलं की एक दिव्यांची दीपमाळ होते. हा, हा. बर बर. दिव्याने दिवा लावत गेलं की एक दिव्यांची दीपमाळ होते. फुलाला एक फुल जोडत गेलं की फुलांचा एक फुलहार होतो. हम्म. तसं माणसाला माणूस जोडला की त्याचा माणुसकीचं एक सुंदर नातं तयार वा, वा, होतं. वा. आणि मला वाटतं त्याचीच कविता, एक माणुसकीची कविता, एक मानवाची कविता मला ऐकवाशी वाटते वा, आहे. वा. तर हा दिवा कसला असला पाहिजे? या दिवाळीच्या निमित्तानं हा एकतेचा दिवा असला पाहिजे. हा, हा. आपण कोरोनामध्ये शिकलो की माणूस माणसाला पारखा झाला होता हो. आणि माणसाला किती गरज निर्माण गरज. झाली होती. आणि म्हणून ते एकतेचं प्रतीक, माणसाला माणसाने जोडण्याचं प्रतीक ही दिवाळी आहे. तर असा दिवा आपण लावूया. अंधार सारून आपुल्या मनाचा, अंधार सारून आपुल्या मनाचा, चला लावूया रे दिवा आहा, वा, एकतेचा, वा. चला लावूया रे दिवा एकतेचा. अंधार सारून आपुल्या मनाचा, अंधार सारून आपुल्या मनाचा, चला लावूया रे दिवा एकतेचा, चला लावूया रे दिवा एकतेचा. असे तेज त्याचे भरे यास म्हणती, हा, हा. असे तेज त्याचे भरे आस म्हणती, प्रेरणेचा मिळावा नवा दीप हाती, प्रेरणेचा मिळावा नवा दीप हाती. उद्धार व्हावा जगी मानवाचा, आहा. उद्धार व्हावा जगी मानवाचा, चला लावूया रे दिवा एकतेचा. वा, वा. उरी जिद्द मोठी भिडू संकटाला, बरोबर. कोरोनाचं जे संकट हा, आहे हा, ते, हा. उरी जिद्द मोठी भिडू संकटाला, सारेच मिळूनी हरवू तयाला, वा. सारेच मिळूनी हरवू तयाला. अंदाज आहे आम्हा वादळाचा, हा. अंदाज आहे आम्हा वादळाचा, चला लावूया रे दिवा एकतेचा, चला लावूया रे दिवा एकतेचा. उठा सावरूया इथे माणसाला, हा. उठा सावरूया इथे माणसाला, मिळो सुख शांतीच अवघ्या जगाला, हा. मिळो सुख शांतीच अवघ्या जगाला. काळ हा द्वेष ईर्षा दुरी फेकण्याचा, बरोबर आहे. काळ हा द्वेष ईर्षा दुरी फेकण्याचा, चला लावूया रे दिवा एकतेचा, वा. चला लावूया रे दिवा एकतेचा.
तया देव म्हणूया उभे ठाकले जे जे काही कोरोना हो. योद्धे आहेत योद्धे, कोरोना त्यांच्यासाठीची. योद्धे. वा, वा. अगदी बरोबर. चला देव म्हणूया उभे ठाकले ते तया हात जोडू आहे जागले वा, वा, जे वा. तया हात जोडू आहे जागले जे जाणीव हृदयी सदा ठेवण्याचा जाणीव हृदयी सदा ठेवण्याचा चला लावूया रे दिवा एकतेचा चला लावूया रे वा, 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 दिवा वा. एकतेचा. बढिया 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 बढिया. मस्त, अगदी मजा सुंदर सर, खूपच सुंदर. आणि हेच सगळं या करोनाने सुद्धा आपल्याला शिकवलंय शिकवलं. की आपण एकत्र एकमेकांबरोबर वावरलो, जगलो आणि सांभाळलं सगळ्यांना, तर सगळे मिळूनच बरोबर, आपण बरोबर. पुढे जाऊ शकतो. सर, थोडंसं आपण आता दिवाळी आणि कला हे एक साधर्म्य झालेलं आहे बरोबर. की दिवाळी म्हटलं की गाण्याच्या मैफिली होतात, वादनाच्या मैफिली होतात, कवी कट्टे रंगतात, गप्पाष्टकं रंगतात. बरोबर. तर याच्यातनं मला तुम्ही असं सांगा की आता तुम्ही तिघही एक ओळखच तुमची एक साहित्यिक कवी म्हणून झालेली आहे, तर तुमची सुरुवात ही कवी म्हणून कशी झाली? तर मी सांगायला आनंद वाटतो की मी ज्या जयरामबाई हायस्कूलमध्ये शिकायला होतो त्या शाळेमध्ये माझे वडील शिपाई होते. बर. आणि शिपायाचं कधी ग्रंथालय रजिस्टरमध्ये नाव नसतं. नसतं. पण माझ्यामुळे माझ्या वडिलांचं नाव रजिस्टरमध्ये आलं. बरं. शिक्षकांची नावं होती फक्त पुस्तक घेण्यामध्ये. पण मग मी वडिलांच्या नावावर पुस्तक घ्यायचो, तर मग ते म्हणाले की तू सारखी पुस्तकं 8-10 दिवसांनी घेतो, नावच रजिस्टरमध्ये नोंदवतो होते वडिलांचं. हा. तर माझं शक्य नव्हतं, कवी बाल वाचनालयाचा बरोबर. होतो मी. मग त्याच्यात ते नावं लिहिले गेले आणि त्यात मी ग्रंथ मिळायचे. मग कुसुमाग्रज भेटले तिथं मला, करंदीकर बरं. भेटले, पाडगावकर भेटले, वा, वा. क्या म्हणजे बात. पुस्तकाच्या माध्यमातून त्या कवितांच्या क्या माध्यमातून. आणि आमच्या शेजारी ते जे चिखले बाबांचं मी सांगितलं नाव, तर त्यांच्या घरी नवनाथ भक्तिसार वाचला जायचा तर श्रावणामध्ये. आणि गुळवे बाबा होते, त्यांच्याकडे ज्ञानेश्वरी वाचला जायची. ते मी ऐकायला जायचो. बरं. बरं, ऐकायला म्हणजे काय, तर आम्ही प्रसाद खायला जायचो. हो. ऐकायचं वेगळी गोष्ट आहे, हो. पण तो लहानपणीचा तो आनंद. आनंद. आणि ते घेऊन मी घरी आल्यानंतर तो प्रसाद मी एका वाटीत ठेवायचो आणि आपलं माप असायचं 1 किलोचं ताट्याचं माप, मोत्याचं, हो. ते उपडं ठेवायचो. आणि ते पुस्तक जे राहायचे ते वाचून त्याच्यावर ते श्री गणेश आहे मा वाचायला सुरुवात करायचो. बरं. एक तो संस्कार तसा गेला. गेला. आणि मग आपोआप त्या वाचनामधून, कविता वाचनातून, काही बाल वाङ्मय वाचण्यातून, चांदोबा वाचण्यातून, त्यातून माझ्यात आपोआप स्फूर्ती आली आणि त्यातून कविता निर्माण झाली. तर आपलं कसं झालं, ही ओळख कशी निर्माण झाली? मी तसं नवीला असताना वक्तृत्व स्पर्धेमध्ये मला एक बक्षीस मिळालं पहिल्या नंबरचं. आणि योगायोगाने मला जे शिकवणारे शिक्षक होते त्यांनी लिहिलेलं पुस्तक मला मिळालं. बर. बरं बरं बरं. आणि तो काव्यसंग्रह होता. ते वाचल्यानंतर एक कुतूहल म्हणून मी सरांना विचारलं की सर, हे तुमचं पुस्तक म्हणजे ह्या कविता, पुस्तकातल्या कवितांसारख्या कविता तुम्ही लिहिल्या का? तर ते म्हणाले हो मी लिहिल्या. म्हटलं मला लिहिता येईल का? ते म्हणजे तू पण लिहू शकतो. आणि मग ते काय असतं गणित कवितेचं वगैरे मला माहीत नाही, पण मी शाळेमध्ये सगळ्या कवितांना चाली लावायचो. बर. म्हणजे मराठीच्या तासाचे शिक्षक असतील, हिंदीच्या तासाचे शिक्षक असतील, की ते कविता शिकवायचे आणि कवितांना चाली मी लावायचो. बर. आणि मग त्यामुळे ती एक लय होती. सर जसं म्हणाले तसा धार्मिक संस्कार माझ्यावर आहे. वडील कीर्तनकार आहेत माझे. बर. आणि बालपणापासून हरिपाठाला जाणं असेल, सकाळी काकडा आरतीला उठणं असेल, हो. म्हणजे जी कार्तिक महिन्यामध्ये काकडा हो, आरती होते. असते तिथे असेल, भजनांना जायचो मी. म्हणजे अगदी 5-5, 6-6 किलोमीटर डोक्यावरती हार्मोनियम शिकायची म्हणून बरं. जो हार्मोनियम वादक होता तो डोक्यावरती हार्मोनियम द्यायचा. आम्ही तेवढं लांब घेऊन जायचो क्या बात. पायी. वा. आणि तिथे गेल्यानंतर तो लांब बसवायचा. बर. तो जवळ बसत द्यायचा नाही की बघेल हा. हा. पण मी शिकलो हार्मोनियम. म्हणजे मी कुठलाही गुरु न करता, म्हणजे माझ्या वडिलांना हार्मोनियम वाजवता येत नाही, हो. पण हार्मोनियम मला माझ्या वडिलांनी शिकवलं. अच्छा. वा, वा, वा. म्हणजे हा एक संस्कार तिथे गेला. तिथे ते सूर कानात होते, ती लय कानात होते. बरोबर. आणि मग जेव्हा सरांनी मला सांगितलं त्यावेळेला मी पहिली कविता नवीला असताना लिहिली आणि त्यानंतर काहीच लिहिलं नाही. नंतर डीएडला गेल्यानंतर काही मित्र भेटले, ते लिहिणारे होते. त्यांच्या कविता दैनिकांमधून छापून यायच्या विद्यार्थ्यांच्या कविता म्हणून. कविता. मग त्यावेळेला 1-2 कविता लिहिल्या, त्यावेळेला त्या 1-2 छापून आल्या, पुन्हा गेलं. पण माझ्या डोक्यात एक गणित माझं पक्क होतं की मला काहीतरी लिहायचं. आणि साहित्य आणि नाटक ही गोष्ट डोक्यात पक्की होती. हा, हा. त्यामुळे मी नगर जिल्ह्यातला आहे म्हणून
नगर जिल्हा परिषदेची ऑर्डर होती मला शिक्षक म्हणून, मी गेलो नाही. औरंगाबादची ऑर्डर होती, मी गेलो नाही. जळगावची ऑर्डर होती, मी गेलो नाही. नाशिकला 3 वेळेला नापास झालो मी, पण बरं. मला नाशिकलाच नोकरी करायची. हे माझं कवितेवरचं हे नाशिकचं भाग्य आहे. हे माझं नाशिकवर कविता म्हणजे साहित्य आणि नाटक या गोष्टींच्या प्रेमामुळे मी नाशिक निवडलं. आणि 2000 माझ्या माहितीप्रमाणे 5 किंवा 6ला मखमलाची जी काव्य कोजागिरी काकड सर भरवतात, तिथे सर दरवर्षी कार्यक्रम भरवतात. आणि त्या काव्य कोजागिरीच्या कार्यक्रमाला मी जेव्हा गेलो, अनेक कवींच्या कविता ऐकल्यानंतर मी म्हटलं यांच्यापेक्षा मी जरा बरं लिहितो असं मला वाटलं. आणि मग यांना हे होते सूत्रसंचालन, म्हटलं सर मला एक कविता म्हणायची, म्हणून का आमचा परिचय नव्हता. मग ते म्हटले म्हणा. आणि तिथे कविता सादर केल्यानंतर मग हे मिठे साहेब, जोडले गुगल गेले. मुगले हे सगळं म्हणलं अहो तुम्ही चांगलं लिहितात, तुम्ही लिहित राहा. हा. आणि मग तिथून लिहायला सुरुवात झाली. हा. हळूहळू करता 2011ला पहिला संग्रह आला, नंतर 10 वर्षानंतर आता थांबणारे डगोबा आला. हा. पण कविता मात्र खूप लिहिल्या, जवळपास 500च्या आसपास कविता लिहून कविता झाल्या. झाल्या. दरम्यानच्या काळात गद्यलेखन सुरू आहे. पण साहित्य प्रेम आहे. हे घडवताना, माझ्यातलं साहित्य घडवताना नाशिकचे खूप उपकार आहेत माझ्यावरती, नाशिकच्या माणसांचे आणि नाशिकचे. त्यामुळे आज जे काही थोडंफार कवी म्हणून किंवा आणि काय, तुम्ही अजून मी स्वतःला नाशिक कवी म्हणत निवडलं. नाही. कारण अजूनही म्हणजे खलील मोमिनांच्या भाषेत सांगायचं झालं तर आम्ही कवडे आहोत, कवी नाही. क्या बात आहे, क्या बात आहे. पण ते कवडे असले तरी तुम्ही स्वतःला जरी असं म्हणत असलात तरी सुद्धा आमच्यासाठी ती रत्नच आहेत अरे, नाशिकला क्या बात आहे, मिळालेली. क्या बात आहे. आणि त्याच्यामुळेच आज इतका सुंदर कार्यक्रम तुम्ही सादर करताय. सर, आपला प्रवास कसा होता? कवितेची सुरुवात खरी महाविद्यालयामध्ये झाली, परंतु त्या काळातल्या कविता त्याचा रंग वेगळा हो. होता. त्या काळातल्या प्रेमाच्या कारण कविता. हो, त्या काळामध्ये आम्हाला खूप सिन्नर महाविद्यालयामध्ये मी होतो. आणि सिन्नर महाविद्यालय हे सांस्कृतिक दृष्ट्या खूप संपन्न होतं. संपन्न. तिथे एकांकिका व्हायच्या, तिथे नाटकं व्हायची, तिथं अगदी बिनाका गीतमाला सारखे एक प्रोफेसर गीतमाला व्हायची. बरं. ना. हो, तिथे अगदी म्हणजे त्या प्राध्यापकांना विचारलं जायचं, कधी विचारलं न जाताच त्यांच्यावर कविता किंवा प्रोफेसर गीत टाकलं जायचं आणि ती गंमतच वेगळी होती. तिथे मी थोड्या लिहिल्यानंतर मात्र नोकरीला लागल्यानंतर मला मुख्याध्यापक भेटले कर्वे सर नावाचे, आणि मी थोड्याशा चारोळ्या लिहायला सुरुवात केली. त्या कवितेचा बाज मागे गेला, चारोळ्या बाहेर आल्या. आणि मग सरांनी असं सांगितलं की तू चारोळ्यापर्यंत थांबू नको, तू पुढे लिहित जा. आणि मग उगल मुगले सर होते आमचे, जे निफाडचे भूमिपुत्र आहेत, आम्ही सगळे निफाडकर आहोत. आणि त्यांनी सांगितलं की तू आता पुढे लिहिलं पाहिजे. आणि मग तिथून कवितेचा प्रवास सुरू झाला. तर पुढे मग मालुंजकर सरांची भेट झाली, आम्ही असं सगळा हा मित्र गोतावळा जमा झाला आणि मग कवितेची सुंदर सुरुवात झाली. तसं आम्हाला प्राथमिक शाळेत पण खूप चांगले गुरुजी लाभले. राजभाऊकडे पाहून मला ते आठवतात आमचे गुरुजी, की हो. गुरुजी कसे होते. तर आम्हाला त्या काळामध्ये ग पाटलांच्या कविता, देवा तुझे किती सुंदर. सुंदर आकाश, सुंदर प्रकाश, सूर्य देतो सूर्य, तो प्रभाव मनावर होता. ते सूर, ती लय. आणि माझे आजोबा हे कोडे खूप सांगायचे, ते गाणी खूप ऐकवायचे मला. म्हणजे वामन दादांची काही गाणी होती, त्यांना काही लग्नातली गाणी माहीत होती, ती गाणी सांगते. तो प्रभाव पण माझ्यावर होता. म्हणून मी माझ्या पहिल्या काव्यसंग्रहामध्ये मी कविता, माझी बालकविता, मी आजोबांच्या खांद्यावर बसून मला जग पाहता आलं असं लिहिलं जाणीवपूर्वक. क्या बात. वा, वा, वा. ते मला राजा, ती कविता होत्या ना एकदा ती आजोबांच्या खांद्यावर. ती कविता म्हणजे मी 4च ओळी हा, 4 ओळी. त्या सांगा, मग पुढचं बोला परत. मी बघतोय जगाकडे, मला जग दुसरं दिसतंय, परंतु मी आजोबांच्या खांद्यावर जेव्हा बसलो, आजोबा म्हणाले बघ दूरपर्यंत तुला जे दिसायचंय ते किती सुंदर आहे, तू पण सुंदर जग बघ आणि या जगाला सुंदर करण्याचा प्रयत्न कर. वा, 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 अशा आशयाची ती वा, कविता क्या आहे. बात, क्या बात. तर मग त्यांच्यामुळे वामनदादा कडकांची नदीच्या वाट चुबू चुबू काट, चुन करती पायी पोर चालत राही, हा, हा, वा, वा, अशा वा. कविता ते मला वा, वा, ऐकवायचे. वा. लोकगीतं, क्या बात महिलांची आहे, क्या बात. त्या तो प्रभाव माझ्यावर होता. त्यामुळे त्या कवितेचा प्रवास हा इथपर्यंत झालेला आहे. एक बालकाव्य संग्रह आहे सगळ्यांच्या मदतीने, आणि दुसऱ्या बालकाव्य संग्रहाची तयारी तर सुरू आहे. आणि सरांचं स्पेशली एक गीतकार म्हणून सरांची ओळख आहे. बर. म्हणजे ही बऱ्याच जणांना माहित नाही. माहिती. परंतु नाशिक जिल्हा खो खो असोसिएशनचं गीत असेल, MEPच्या मॅरेथॉनचं गीत असेल, बर. एवढंच नाही तर
जे सगळीकडे गाजलंय आलं, आलं आलं. आलं आलं भगव वादळ आलं सरांनी लिहिलंय. या गाण्याचे गीतकार तर सोमवंशी सर एकदा आहे. ते गाणं कोणतं हे आहे का भगवान भगवान. त्याचं 4 ओळी म्हणून हा, सर. ते गाणं माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेबांच्या शुभ हस्ते दादासाहेब गायकवाडला 2009ला त्याचं प्रकाशन झालं होतं. चला उठा रे उचला भगवा दैन्य आता संपलं. आहा. चला उठा रे उचला भगवा दैन्य आता संपलं. आलं 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 गड्यांनो भगव वादळ आलं. आहा. आलं 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 गड्यांनो भगव वादळ आलं. वा, वा, क्या वा, बात वा. आहे. वेगळ्या छान, छान. गीताचं आणि क्रीडा राजभाऊंनी सांगितलं किंवा सरांनी सांगितलं तसं क्रीडा गीतकार म्हणून मला जास्त त्याच्यामध्ये रस आहे किंवा की मी मैदानावर क्रीडा शिक्षक असल्यामुळे मला ती गाणी जास्त लिहायला आवडतात लिहायला किंबहुना ती लिहिली गेली माझ्याकडनं. लिहिली. खो खोचं असेल आणि अप्रतिम लिहिली गेली. मयूर आणि प्रमेराचं चांगल्या गीत असेल. पद्धतीनं ती आता खो खो असोसिएशनने ते स्वीकारलंय गीत स्वीकारलं. आणि महाराष्ट्रभर जिथं स्पर्धा होता तिथं ते पहिलं गीत लागतं. बरं. अशा पद्धतीनं तो प्रवास आहे. जरूर. तर या टप्प्यावर आता तुम्ही काय ऐकवता? तर आता ऐकण्यापूर्वी एक गोष्ट सांगतो की ही दिवाळी जी आहे ती आता आम्ही थोडेसे समृद्ध आहोत. म्हणजे हम्म. आर्थिकदृष्ट्या सुद्धा चांगली नोकरी आहे, त्यामुळे समृद्ध आहे. मी नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या शाळेमध्ये शिक्षक आहे, त्यामुळे मला समृद्धी आहे. पण जी माणसं अजूनही तळागाळात, मला अजून देवाली गाव दिसतं, हो. तिथला तो कुंभारवाडा दिसतो. हम्म. त्या कुंभारवाड्यामध्ये ते पंत्यावाले दिसतात, बोळक्यावाले दिसतात. हो. म्हणजे माझ्या घरामध्ये आता 20-25 पंत्या असतील मागच्या वर्षीच्या, पण तरी मी नवीन 4 पंक्त्या विकत घेतो. हा. त्याचं कारण असं की त्या बिचाऱ्याला त्या वर्षामध्ये तेवढंच मिळणार आहे, हम्म. म्हणून त्याच्याकडून 4 पंत्या मी घेतो. बरं. कोरोना काळात तर आपल्याला खूप शिकवलंय. आता मग आपला विषय झाला तो की कोरोना काळामध्ये जे लोक गरीब नाही, गरजू आहे, अशा गरजूंना मदत करणे आपलं काम आहे. म्हणून अशांसाठी एक रचना आहे की बरं. आपला खरा धर्म कोणता. हम्म. कवितेचं शीर्षक आहे खरा धर्म. हात मदतीचा द्यावा हाच आहे खरा धर्म. Correct. हात मदतीचा द्यावा हाच खरा आहे धर्म. तुम्ही सर्वांनी जाणावे खरे दातृत्वाचे मर्म. गरजूंच्या संसाराला लावी याला हातभार. आपण सर्वांनीच गरजूंच्या संसाराला लावी याला हातभार. तुम्ही आनंदी हातांनी खाऊ घातली भाकर. क्या बात. प्रत्येकाच्या हृदयात लावा मायेचा हा दिवा. हम्म. प्रत्येकाच्या हृदयात लावा ममतेचा दिवा. भाऊ समजून घास मुखी भुकेल्याच्या द्यावा. आहा. वा वा. आज दिसतात मला सारे मदतीचे हात. बरं. मी माझं नाही करत, दुसऱ्यांचं पण पाहतो. त्यांनी मदत केली, त्यांची मोठी डोंगरा एवढी मदत आहे, आपलं कण नगभर मदत असेल पण आपण करावी. आज दिसतात मला सारे मदतीचे हात. बंधू भावाने उजळो लख समईची ज्योत. वा. करू ओंजळ हातांची देऊ सर्वांना मदत. हम्म. म्हणजे प्रार्थनेला जोडलेल्या 2 हातांपेक्षा मदतसाठी एक पुढे हात केलेला फार महत्वाचा असतो. आणि म्हणून मी म्हणतो करू ओंजळ हातांची देऊ सर्वांना मदत. दुःख तिमीर जाईल दूर पळून क्षणात. दूर पळून क्षणात. वा वा क्या वा वा. बढिया मस्त. बढिया. सरांची या कवितेची पुढे हीच कविता अशी पुढे घेऊन जातो मी थोडीशी. दिवाळीच्या दिव्यासोबत थोडं उजळत जाऊ. बर बर. दिवाळीच्या दिव्यासोबत थोडं जळत जाऊ. पण आपल्यातलं माणूस पण जरा उजळून टाकू. हा, क्या बात आहे, क्या बात आहे. आपल्यातलं माणूस वा, पण जरा वा. उजळून घेऊ. उठणं घासू अंगाला मळ काढू मनाचा. बर बर. Correct. उठणं घासू अंगाला मळ काढू मनाचा. हा. अंगणामधल्या दिव्यामध्ये अंगणामधल्या दिव्यामध्ये प्रकाश सांडू श्रद्धेचा. वा वा, बर, बर, वा. क्या बात क्या आहे, बात आहे, क्या क्या बात बात आहे. आहे. अगदी बरोबर. मस्त. सुगंधित साबण सारे बंद करू कुपीत. बर. हा. सुगंधित साबण सारे बंद बंद करू करू कुपीत. हा. देहामधल्या अत्तराचं थोडं खोलू गुपित. गुपित. वा, 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 देहा वा, वा, मधल्या- वा, वा. मस्त. मुकर्रर. सुगंधित साबण सारे बंद करू कुपीत. हा, हा, हा. सुगंधित साबण सारे बंद करू कुपीत. आणि देहामधल्या अत्तराचं खोलू थोडं गुपित. क्या बात आहे, क्या बात आहे. लाडू आणि चिवडा असा फराळ काय कामाचा. हा. बर बर हा. बर. लाडू आणि चिवडा चिवडा असा फराळ काय कामाचा. मान ठेवू आपल्यासाठी रोज गळणाऱ्या घामाचा. हा, 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 क्या क्या बात आहे. बात आहे, क्या मान बात आहे. ठेवू सुंदर, सुंदर, आपल्यासाठी सुंदर, सुंदर. रोज गळणाऱ्या घामाचा. हम्म. एक एक दिवा असा अंगणात रोज लावू. हा. बर, बर, बर. हा. एक एक दिवा असा अंगणात रोज लावू. आणि उजळणाऱ्या पंक्तीमधला थोडा उजेड हो. वा, 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 उजळणाऱ्या क्या बात आहे, सर. मस्त 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 राजू. काय सुंदर आहे, छान, छान. सुंदर सर. सुंदर फार सुंदर. एकंदरीतच ह्या माणुसकीचं मर्म घेऊन येणाऱ्या तुमच्या या कविता आहेत.
आपली होती सर. आपण सांगितलं तसं खरं तर माणसाच्या जीवनामध्ये दिवा रोजच पेटलेला असतो. आपण रोज सकाळी आपण जेव्हा बघतो की सूर्यनारायणाचं दर्शन होतं आणि तो दिवा तसा तर रोज आपल्याला दिवाळीचा आनंद देतो. तसं जर मनानं पाहिलं आपण बरं, वा, तर. वा. आणि म्हणून आपण त्या कल्पनेनं जर विचार केला तर दिवाळी आपली रोजच असते. मग ती आपण साजरी करावी तर तो चांगला विचार घेऊन चांगलं सहकार्य करून सरांनी जसं सांगितलं ती मानवतेचा दृष्टिकोन ठेवून अशा आशयाची एक कविता आहे ती मी ऐकवतो. रोज येतो या नभात तेज पेरण्या सकाळी. रोज येतो या नभात तेज पेरण्या सकाळी त्याची करूया प्रार्थना नित्य असते दिवाळी. त्याची करूया प्रार्थना नित्य असते दिवाळी. उंजळीत घ्यावे सुख आणि उधळून द्यावे. उंजळीत घ्यावे सुख आणि उधळून द्यावे. जगी पणती होऊन प्रकाशाचे गाणे गावे. जगी पणती होऊन प्रकाशाचे गाणे गावे. पर्व प्रकाशाचे असे तेजोमय आनंदाचे. पर्व प्रकाशाचे असे तेजोमय आनंदाचे. दूर करी अंधकार हात जोडू आभाराचे. पर्व प्रकाशाचा असे तेजोमय आनंदाचे. दूर करी अंधकार हात जोडू आभाराचे. मन उजळत जाई ज्ञान प्रकाशाच्या सवे. आपण दिवा कशाचा लावावा तर तो अक्षरदीप लावावा. कारण आपण सगळेच शिक्षक आहोत. आम्ही सगळे आणि आपणही समाज शिक्षिका आहात. म्हणून मन उजळत जाई ज्ञान प्रकाशाच्या सवे. मन उजळत जाई ज्ञान प्रकाशाच्या सवे. पेटवूया घरोघरी आता अक्षरांचे दिवे. घरोघरी आता अक्षरांचे दिवे. छान छान. सर आपण मगासपासून असं म्हणतात की तुम्ही बालकविता लिहिल्यात, तुमचाही काही संग्रह प्रकाशित झालाय आणि दिवाळी म्हटलं तर आपल्याला सुद्धा आपल्या बालपणातलीच दिवाळी आठवते नाही का, की आपले फराळ आणि खेळ आणि सगळ्या मुलांना वगैरे किल्ला करणे, मातीत खेळले. तर अशी एखादी बालकविता ऐकूयात का? आजोबांच्या मिशीवर चढला एक ढेकून. आजोबांच्या मिशीवर चढला एक ढेकून. तिथूनच नाकात त्यांच्या पाहिले त्याने वाकून. आजोबांच्या मिशीवर चढला एक ढेकून. त्याला वाटलं लपायला छान जागा मिळाली. त्याला वाटलं लपायला छान जागा मिळाली. उंदराच्या बिळासारखी एकदमच निराळी. उंदराच्या बिळासारखी एकदमच निराळी. मिशीवरून तुरु तुरु ढेकून शिरला नाकात. मिशीवरून तुरु तुरु ढेकून शिरला नाकात. आजोबांना गुदगुल्या शिंका आली जोरात. आजोबांच्या मिशीवर चढला एक ढेकून. आजोबांच्या मिशीवर चढला एक ढेकून. खरं तर आता मुलांचं आपली जी दिवाळी आहे आपण सरांनी सांगितलं तसं आपण समृद्ध आहोत. परंतु अशीही काही कुटुंब आहेत की शेतकऱ्यांची आहेत की ज्यांच्या कुटुंबामध्ये त्याच्या वडिलांनी त्याच्या आजोबांनी आत्महत्या केलेली आहे. असं एक वेगळा सूर पण आहे. आपल्याला त्याहीकडे बघणं गरजेचं आहे. जिथे आधार तीर्थ सारखं एक घर उभं राहिलं की ज्यांचा जे निराधार आहेत त्यांच्यासाठी आधार तीर्थ. तर मला वाटतं अशा मुलांच्या कुटुंबामध्ये त्या मुलांनी व्यक्त केलेली भावना किंवा त्या मुलीने व्यक्त केलेली भावना मी आज या निमित्तानं या कवितेच्या निमित्तानं आणि दिवाळीच्या निमित्तानं ऐकवतोय. कवितेचा सूर जरी वेगळा असला तरी तो आशावादाचा आहे हे मात्र. कारण दिवा हे प्रतीक आहे आशावादाचं आणि म्हणून आपण त्या अनुषंगानं जाऊया. विणवणी नावाची कविता आहे का चिमुरड्याची. जातील संपुनी दुःखे हा सूर्य नव्याने पाहू. जातील संपुनी दुःखे हा सूर्य नव्याने पाहू. आधार आमचा तुम्ही दादा फास नका हो घेऊ. फास नका हो घेऊ. काळजी करायची हंबरणाऱ्या गायीची. काळजी करा आईची हंबरणाऱ्या गायीची. धीराचे आजी आजोबा सोबतीस त्यांच्या राहू. आधार आमुचा तुम्ही दादा फास नका हो घेऊ. येईल दिवाळी आता गोडाच्या होतील बाता. येईल दिवाळी आता गोडाच्या होतील बाता. तरी जुनेच कपडे घालू मज नको फटाके खाऊ. तरी जुनेच कपडे घालू मज नको फटाके खाऊ.
आधार आमुचा तुम्ही दादा फास नका हो घेऊ. क्या बात आहे. मी शिवले दप्तराला फाटक्याच पुस्तकाला. आहा. मी शिवले दप्तराला फाटक्याच पुस्तकाला. जरी वाट आमुची खडतर पण शिकून मोठे हो. क्या बात आहे, क्या बात आहे. जरी वाट आमुची खडतर पण शिकून मोठे हो. आधार आमुचा तुम्ही दादा फास नका हो घेऊ. ही पहाड दुःखे झेलू आहा. कष्टाचा डोंगर पेलू. आहा. ही पहाड दुःखे झेलू कष्टाचा डोंगर पेलू. काळाच्या छाताडावरती पाय आमुचा रोऊ. वा वा. आधार आमचा तुम्ही दादा फास नका न घेऊ. वा. ठेवूया थोडी हिम्मत अन जगास दाऊ किंमत. आहा. वा. ठेवूया थोडी हिम्मत अन जगास दाऊ किंमत. आयुष्य असे मोलाचे नका उगाच उधळून देऊ. आहा. आधार आमुचा तुम्ही दादा फास नका हो घेऊ. वा. आधार आमुचा तुम्ही दादा फास नका हो घेऊ. महाराज फास नका हो घेऊ. वा वा. सुंदर. अगदी संवेदनशील अशी तुमची ही कविता. दिवाळीचा माहोल म्हटला की तुम्ही म्हणताय तसं आपण सगळ्यांचाच विचार करतो आणि सगळ्यांच्याच नजरेतून दिवाळी ही वेगवेगळी आपल्याला दिसत जाते. सर, अशा एक वेगळ्या नजरेतून आणखीन काय ऐकवताय तुम्ही? तर मी थोडीशी वेगळी कविता ऐकवतोय. म्हणजे माझ्या स्वभावाची ती कविता नाही तशी, बर. पण तरी पण ऐकवतोय. पण एक समाजामध्ये जे चाललेलं आहे म्हणजे विद्रोही कविता म्हणता येईल त्याला, की आपण आज पाहतोय स्त्रियांच्या बाबतीतले जे भयानक प्रश्न निर्माण झालेत त्या संदर्भामध्ये मी 4 ओळी लिहिल्या आहेत. त्या नवीनच कविता आहे, तुमच्यासमोर ठेवतो ती. कवितेचं शीर्षक आहे संसार घाना ओढतेच आहे. बर. आणि आज पाहतो दिवाळीचे सगळ्यात जास्त कामं स्त्रियांनाच आहे. हो, हो. आम्ही पुरुष मंडळी बाहेर असतो कविता म्हणायला. कविता म्हणायला काही कार्यक्रमाला, म्हणून बाईपणाचं ओझं घेऊन ती कधीची लढते आहे. हा. बाईपणाचं ओझं घेऊन ती कधीची लढते आहे. माणसाला माणूसपण तर तिच्यामुळेच मिळते आहे. क्या बात आहे. बरोबर. आम्ही बनवलं तिला सीता रानावनात भटकणारी. आम्ही बनवलं तिला सीता रानावनात भटकणारी. तर कधी बनवलं द्रौपदी भर सभेत रडणारी. आम्हीच बसवलं पाटावर महालक्ष्मीचं नाव देऊन. आम्हीच बसवलं पाटावर महालक्ष्मीचं नाव देऊन. दुर्गा रूपी रणचंडीची ही पूजा मानली पूर्वीपासून. आम्हासाठी भूमिका साऱ्या तिने चोख निभावल्या. बरोबर. आम्हासाठी भूमिका साऱ्या तिने चोख निभावल्या. किती काढल्या खपल्या तरी भिंती मनाच्या सारवल्या. क्या बात आहे, क्या बात आजही ती जाळली जाते नराधामांच्या हातातून. वा. आजही ती जाळली जाते नराधमांच्या हातून. बंद केली जाते वाचा संस्कृतीच्या दारा आडून. तरीही परंपरेचं जोखड पेलत ती दिवस रात्र राबतेच आहे. हो. तरीही परंपरेचं जोखड पेलत ती दिवस राबतेच आहे. घाण्याच्या बैलासारखी संसार घाना ओढतेच आहे. आहा. संसार घाना क्या बात आहे, ओढतेच क्या आहे. बात आहे सर, क्या बात आहे. अगदी वास्तववादी तुम्ही सगळं मांडलं. एक नेहमी कवींच्या बाबतीत एक मला अप्रूप फार वाटत असतं. माझ्या मते सगळ्यांनाच ते वाटत असतं, तुम्हाला सुचतं कसं हो सर? सुचण्यामागचं कारण असं आहे की जे काही वाचलंय, म्हणजे मला असं वाटतं की मी जाहीर बोलतोय की आम्ही जरी इथे म्हणत असलो शब्द तुमच्यासमोर मांडत असलो, तर जगातली सगळ्यात सुंदर कविता कोणती, तर मुळाक्षरांची निर्मिती. मुळाक्षरांची निर्मिती झाली तीच खरी कविता आणि पहिली कविता आणि शेवटची कविता. त्यानंतर फक्त जोडारीचं काम केलंय आपण. क्या बात आहे, क्या बात आहे, दुवा होण्याचं क्या काम बात आहे, केलं. क्या बात आहे. आणि ते शब्द जोडत गेलो. मग हे जे कोणी शब्द हे केले, म्हणजे संत परंपरा आपल्याला साहित्य फार शिकवते. मोठी. तिथपासून तर अगदी कुसुमाग्रज असतील किंवा आत्ता प्रशांत केंदळे असेल, म्हणजे अगदी हे सगळे कवी जे आहेत यांनी ते शब्द घेतले. मी त्या आशयाची खरं तर एक कविता ऐकत होतो बरं, या वा, वाली. ऐका, ऐका. हे शब्द कसे आले, कविता कशी झाली. तर मी असं लिहिलं होतं, शब्द दळले कांडले आहा. पीठ अर्थाचे सांडले. क्या बात आहे, क्या बात आहे. बढिया, बढिया, बढिया. शब्द दळले कांडले
पीठ अर्थाचे सांडले आहा. अन माय मराठीची माया तोंड साईने क्या बात है, क्या बात है सर, बढिया, बढिया. माय वा, वा, वा. मराठीची वा, वा, वा. माया वा, वा. तोंड साईने माखले अगदी बरोबर. शब्द दळया भुवरी ज्ञानदेव जात्यावरी वा, 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 वा. शब्द दळाया भुवरी मस्त. ज्ञानदेव जात्यावरी पीठ सांडल पाळीत अन त्याची झाली ज्ञानेश्वरी क्या बात है सर, क्या बात है. शब्द दळाया भुवरी ज्ञानदेव जात्यावरी आणि पीठ सांडल पाळीत त्याची झाली ज्ञानेश्वरी वा, वा. शब्द दळले तुक्याने बर. शब्द दळले तुक्याने नाचे दगड उभ्याने जीवनाचे पळे भूत एका गाथा वाचनाने शब्द दळले तुक्याने नाचे दगड उभ्याने जीवनाचे पळे भूत एका गाथा वाचनाने रामदासाने घातला घास शब्दांचा जात्याला बर बर. रामदासाने घातला घास शब्दांचा जात्याला अन दासबोधाची रांगोळी शोभा आली अंगणाला शब्द दळते जणाई शब्द दळते जणाई विठू सोबतीला येई बर बर. शब्द दळते जणाई विठू सोबतीला येई आणि ओवीतून अमृताचा सडा काळ जात जाई क्या बात है, ओवीतून. ओवीतून अमृताचा सडा काळ जात जाई शब्द कावडनाथांची आहा. शब्द कावडनाथांची तृष्णा भागवी लोकांची भक्ती मार्ग चालताना चव लागे भारुडाची वा, वा, वा. चोखा नामा मीराबाई चोखा नामा मीराबाई शब्द कौतुकाला नाही वा, वा, वा. चोखा नामा मीराबाई शब्द कौतुकाला नाही आणि विठू भक्तीचा महिमा शब्द शब्द होई आई वा, वा, शब्द, शब्द. विठू भक्तीचा महिमा वा. शब्द शब्द होई आई माझी बहीण आई थोर अन जात वडे भर भर वा वा. माझी बहीण आई थोर जात वडे भर भर तिच्या पिठाची लज्जत आणि प्रत्येकाच्या जिभेवर माझी बहीण आई थोर जात वडे भर भर तिच्या पिठाची लज्जत प्रत्येकाच्या जिभेवर. आणि आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर की आम्ही कवी कसे झालो. जात आता माझ्या घरी जे या सगळ्या संतांनी ते खोटा ओढलाय ते जातचा. जात आता माझ्या घरी कुळ माझेही उद्धारी एक प्रार्थना जात्याला मला करावे पुजारी. जात आता माझ्या घरी कुळ माझेही उद्धारी नेक प्रार्थना जात्याला मला करावे पुजारी. शब्द दळले कांडले पीठ अर्थाचे सांडले आणि माय मराठीची माया तोंड साईने बढिया बढिया बढिया. म्हणजे अगदी तुम्ही माझ्या प्रश्नाचं पूर्ण उत्तर दिलंय त्याच्यात. बरोबर. खूपच संत पंत सुंदर. तंत सगळे कवी. योगाकडे तुमचा तो प्रश्न आहे आणि म्हटलं चला एक कविता आपण अशी लिहिलेली आहे तर त्या प्रश्नाला उत्तर म्हणजे जास्त अगदी, बोलण्यापेक्षा कविताच आहे. अगदी सुरेख. सर आता जाता जाता आपण या कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतोय तर शेवट कसा गोड कराय. खरं तर आपण सगळ्यांसाठीच फराळ मांडला आहे, परंतु तुम्ही मगा म्हणालात तसं आपल्या लहानग्यांसाठी काहीतरी कवितेचा फराळ पाहिजे ना. गमतीशीर अगदी बरोबर. जसा देशदूत जसा शिल्पकार आहे विकासाचा, हो तसं मुलांना घडवणारे आम्ही शिक्षक आहोत. हो. तर त्यांना जाता जाता दिवाळीचा फराळ द्यावा असं वाटतं. कारण ही कुसुमाग्रजांची नगरी आहे आणि कुसुमाग्रजांनी लहान मुलांसाठी खूप लिहिलंय, इतकं सुंदर लिहिलंय आणि त्यांचा हा सगळा कण न कण वारसा आपण जपला पाहिजे. या कुसुमाग्रजांना अभिवादन करणारी आणि एक मुलांसाठीचा हा फराळ आपण जाता देऊया.
कवितेचं नावही गोड आहे, कोल्लोबाची फजिती. आहा. म्हणजे नव्या काव्यसंग्रहातली नव्या नव्या काव्याची कविता. एक दिवस कोल्ह्याने केला गाजा वाजा, आहा. एक दिवस कोल्ह्याने केला गाजा वाजा, आजपासून मी आहे जंगलाचा राजा, आहा. आजपासून मी आहे जंगलाचा राजा. माकडाला म्हणाला दाखव मला नाचून, आहा. बरं. माकडाला म्हणाला दाखव मला नाचून, सशाला म्हणतो कसा दाखव पुस्तक वाचून, आहा. सशाला म्हणतो कसा दाखव पुस्तक वाचून. हत्तीला म्हणे तू झाडावरती चढ, बरं. हत्तीला म्हणे तू झाडावरती चढ, गाढवाला म्हणे तू सुरामध्ये रड, गाढवाला म्हणे तू सुरामध्ये रड. हा. लांडग्याची शेपूट टाकू म्हणे कापून, हा. लांडग्याची शेपूट टाकू म्हणे कापून, हरणाच्या शेपटीला देऊ म्हणे जोडून, हा. हरणाच्या शेपटीला देऊ म्हणे जोडून. वाघोबाला म्हणे तुम्ही शाकाहारी बना, वाघोबाला म्हणे तुम्ही शाकाहारी बना, वाघिणीला म्हणे तुम्ही इंग्लिश गाणे म्हणा, वाघिणीला म्हणे तुम्ही इंग्लिश गाणे म्हणा. गोळा झाले पक्षी त्यांनी निरोप धाडला, सिंहाला निरोप गेला की अरे आपल्या ऐवजी राजा बदललाय, आता कोल्होबा राजा व्हायचा प्रयत्न करतोय. गोळा झाले पक्षी त्यांनी निरोप धाडला, आयाळीला खाजवत सिंह जागा झाला, आयाळीला खाजवत सिंह जागा झाला. त्याला कळलं नाही. डरकाळी ऐकून कोल्ह्याला भरली हुड हुडी. बरं. जेव्हा सिंहाने डरकाळी फोडली अगदीच कोल्हा घाबरला. डरकाळी ऐकून कोल्ह्याला भरली हुड हुडी, म्हणतो कसा राजे साहेब गंमत केली थोडी, म्हणतो कसा राजे साहेब गंमत केली थोडी. सिंह येता सारीकडे झाली सामसूम, बरं. सिंह येता सारीकडे झाली सामसूम, कोल्होबाने तेथून मग हळूच ठोकली धूम, कोल्होबाने तेथून मग हळूच ठोकली धूम. एक दिवस कोल्ह्याने केला गाजा वाजा, एक दिवस कोल्ह्याने केला गाजा वाजा, आजपासून मी आहे जंगलाचा राजा, आजपासून मी आहे जंगलाचा राजा, आजपासून मी आहे जंगलाचा राजा. मॅडम, कोरोनाच्या भयानंतर म्हणजे अजून आहेच, हो. नाही असं नाही, आहे अजून. आणि दिवाळी तसं म्हटलं म्हणजे तसं आपण पाडव्याला गुढी उभारतो त्यावेळेला नवीन वर्ष साजरं करतो. काही लोकांचं दिवाळीपासून पण नवीन वर्ष सुरू सुरू होतं. होतं. खरं तर समृद्धीचा हा सण आहे आणि या नवीन येणाऱ्या सूर्याला मला एक विनंती करायची आहे, बर. ती एका कवितेतून करतो हो. आणि मग आपण थांबूया. हो. एक विनंती नवसूर्याला, आणि पुन्हा असे हे घडू नये. बरं बरं. एक विनंती नवसूर्याला, पुन्हा असे घडू नये. जाणाऱ्याने छळले तसेच येणाऱ्याने नडू नये. जी जी रजी, जी जी रजी. एक विषाणू हजार प्रेते रस्त्यावरती इथे तिथे. बरं. जे कोरोना हा. पाहिलं. एक विषाणू हजार प्रेते रस्त्यावरती इथे तिथे. रोज नव्याने सरणावरती माणुसकी ही दगदगते. खांद्या वाचून प्रेत कोणते, खांद्या वाचून प्रेत कोणते. पुन्हा इथे हे अडू नये. एक विनंती नवसूर्याला, पुन्हा असे घडू नये. नाते गोते गेले विसरून जुनाट विरल्या धाग्यांचे. नाते गोते गेले विसरून जुनाट विरल्या धाग्यांचे. अप्पल पोटे भित्रे सगळे मालक झाले खोप्यांचे. भरल्या घरात देऊन हुंदके, भरल्या घरात देऊन हुंदके. कुणी एकटा रडू नये. जी जी रजी. सूर्य झाकला तरी कुठे तो झाकून राही अंधारी. सूर्य झाकला तरी कुठे तो झाकून राही अंधारी. दुसऱ्या दिवशी पुन्हा चढाई फिरून येतो माघारी. उमेद भरल्या किरणांसोबत, उमेद भरल्या किरणांसोबत. रोग कोणता चढू नये. जी जी रजी. नवीन किरणे नवीन आशा दिशा नव्याने उजळू दे. क्या बात, क्या बात. नवीन किरणे नवीन आशा दिशा नव्याने उजळू दे.
हसू फुलू दे ओठांवरती जगणे सुरात येऊ दे डोळ्यामधली प्रत्येकाच्या आहा. डोळ्यामधली प्रत्येकाच्या स्वप्न फुले सडू नये जी जी रजी जी जी रजी एक विनंती नवसूर्याला पुन्हा असे घडू नये जाणाऱ्याने छळले तसेच येणाऱ्याने लढू नये जी जी रजी वा, अगदी वा, वा. प्रत्येकाच्या मनातली भावना तुम्ही इथं मांडली आहे. आपण असंच म्हणतोय की गेला तो काळ परत कधी येऊ येऊ नये, नये बरोबर. आणि आता एकंदरीतच या दिवाळीपासून सगळा आनंदी आनंदगडे सगळा वा, व्हावा. वा. सर तुम्ही कसा शेवट कराल एक आनंदासाठी एक छानशी आनंदमय कविता. आनंदमय कविता का? बरं ठीक आहे. सर लेखी येतात दिवाळीत मारायला जरा लेखीची कविता बोलू. हरकत नाही ना, हरकत नाही. आनंदाची कविता ठीक आहे. लेखी घरी आल्या म्हणजे आनंदच होतो. बरं बरं ठीक आहे. लेकीची कविता सादर बरं. करतो. लेक लाडकी सर्वांची, लेक सावली विश्वाची, तिच्या आगमने वाजे रोज तुतारी सुखाची, रोज तुतारी सुखाची. वा. लेक काळीज अंगण जसा अमृताचा सडा, संगीताचा सप्तसूर नित्य आनंदाचा घडा, नित्य आनंदाचा घडा. लेक सर पावसाची, लेक थंडगार हवा, लेक सर पावसाची, लेक थंडगार हवा. सौख्य नांदे तिच्या ठाई जसा सुखाचा गारवा, जसा सुखाचा गारवा. लेक गाणे जीवनाचे, लेक नाते विश्वासाचे, लेक गाणे जीवनाचे, लेक नाते विश्वासाचे. उमजते तिच्या मुळे खरे सारममत्वाचे, खरे सारममत्वाचे. लेक भूषणाभूषण आहा. थेट प्रश्नाचे उत्तर, वा. लेक भूषणाभूषण थेट प्रश्नाचे उत्तर. लख उजळते घर, लेक सुगंधी अत्तर, लेक सुगंधी अत्तर. लेक हसरे गोकुळ, लेक मनोहारी फळ. लेकी मिळेच मिळते उभ्या आयुष्याला बळ, उभ्या आयुष्याला बळ. आणि दोन कडवे शेवटचे आहेत. लेक निर्मळ परीस आयुष्याचे होते सोने, लेक निर्मळ परीस आयुष्याचे होते सोने. लेक जाता सासुरास घर दार सुने सुने, घर दार सुने सुने. आणि शेवट आहे. देते सर्वांनाच मान, राखी सर्वांचं इमान. लेक देते सर्वांनाच मान, राखी सर्वांचं इमान. कधी ढळू देत नाही, कधी ढळू देत नाही बापाचा या स्वाभिमान, वा, वा. बापाचा या स्वाभिमान. धन्यवाद. खरोखरच या ज्या सगळ्या या कवींनी कविता मांडल्या आणि आपल्या दिवाळीची इतकी सुंदर सुरुवात केली. या दिवाळीचे अनेक रंग, अनेक छटा आणि त्याचबरोबर आयुष्याचे असलेले अनेक पैलू हा. हे सगळ्या तुमच्या कवितांमधून आज तुम्ही उलगडून दाखवले. कुठेतरी दिशा दिलीत, कुठेतरी आनंद व्यक्त केला आणि थोडंसं हसवलं देखील. तर या सगळ्यां मिळूनच होणारं आपलं आयुष्य आणि इतकीच रंगीतमय असलेली आपली दिवाळी. क्या बात आहे. ही दिवाळी सगळ्यांना तितकीच आनंदाची, लयबद्ध, सुरमयी, तालबद्ध आणि शब्दांनी नटलेली आहा. अशीच वा, जाऊ वा. ही सगळ्यांच्या सगळ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा. तुम्हालाही सगळ्यांना खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. शुभेच्छा. देशदूत परिवारालाही खूप खूप शुभेच्छा. हा. आपल्या सर्वांना शुभेच्छा. देशदूत परिवार, देशदूतचे सगळे वाचक, सगळ्यांना. जाहिरातदार हो. या सगळ्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद.